नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचं परत पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या आजच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. दुसरा ब्लॉग म्हणजे स्टुडिओज ब्लॉग. तर आज शनिवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. तर मग इच्छा झाली की थोडंसं बाहेरचं खावं म्हणून. तर आपल्या जवळच्या मित्रांना विचारलं की तर बिर्याणी वगैरे कुठली चांगली आहे जिथं भेटेल दुकान वगैरे. तर त्यांनी मला सजेस्ट केलं की बरिस्ता बिर्याणी म्हणून एक शॉप आहे संभाजीनगरमध्ये, पोट्टे कॉर्नरमध्ये. तर तिथून मी आज व्हेज बिर्याणी आणली, व्हेज पनीर बिर्याणी. 120मध्ये फुल येते, बट त्यांचा ऑफर 140मध्ये त्यांचा एक मोठा बॉक्स येतो, डब्बा येतो पार्सलचा. तेवढी क्वांटिटी दोघांमध्ये पुरून जाईल असं त्यांनी सांगितलं. तर आपण ती आता ओपनिंग करूया त्याचं, आणि चव कशी आहे काय आहे ते तुम्हाला मी खाल्ल्यानंतर नक्कीच सांगेल. आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही तिथली एकदा कधी ट्राय केली असेल बिर्याणी, व्हेज नॉनव्हेज काय असेल ते, आणि तुम्हाला कशी आवडली वगैरे. आणि सजेस्ट करा मला की मी सजेस्ट करायला पाहिजे का नको कोणाला. अजून अनपॅकिंगला आपण सुरुवात करू. तर हे हा आहे तुमचं, मला ते ग्रेव्ही दिली त्यांनी, 2 ग्रेव्ही आणि रायता दिलं. आणि जसं मी बोललो होतं 140चा डब्बा. हा आहे आपला 140चा कॉम्बो पॅक जे म्हणतो आपण, किंवा फॅमिली पॅक. अशी आहे त्यांची क्वांटिटी. वास घेऊन बघू. खूप स्वादिष्ट वास आहे भाताचा आणि त्या मसाल्याचा. खूप ट्रेडिशनल ऑथेंटिक वेमध्ये बनवलेली आहे. आता आपण त्याला उलटं करू प्लेटमध्ये. तर हे बघू शकता, अशा एकदम मस्त पद्धतीनं ती बिर्याणी मी ताटात घेतली आहे. आता आपण ती खाऊ, मस्तपैकी मिक्स करू. वास तर खूप छान आलेला आहे मित्रांनो. बरं, आता मी घास घेतो आणि तुम्हाला सांगतो कशी झाली ती. वा वा, छान आहे. थोडंसं मीठ कमी आहे पण चालेल मला. पण चव मात्र खूप छान आहे. स्पायसी नाही आहे बिलकुल, एकदम मीडियम आहे. लहान मुलं पण खाऊ शकतात. मी एकतर व्हेजिटेरियन आहे, नॉनव्हेज तर मी खात नाही. बट मला असं वाटतं ज्या पद्धतीनं त्यांनी व्हेज बिर्याणी बनवली, पनीर बिर्याणी, तर नॉनव्हेज अगदीही खूप टेस्टी असेल. त्यासोबत आम्ही आज घरी भेळ बनवली आहे, ही आमची घरगुती भेळ. हा भेळवान दिसत नाही पण आम्ही ट्राय केली, मटकी भेळ आहे. त्यासोबत काकडी, प्लेटला इग्नोर करा, काकडी खाऊ आधी. खूप छान भेळ खाऊ. त्या भेळमध्ये काय काय मिसळ बघा, मुरमुरे आहेत, फरसाण आहे, कांदा मस्त अगदी बारीक कापलेला आहे. हे मूग आहे जे आम्ही उकडून घेतलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. त्यात थोडासा लाल मसाला आणि चाट मसाला टाकलेला आहे. मिक्स करतो आणि मी खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो. वाव, जसं गाड्यांवरती तशी भेळ नाही आली, पण म्हणू शकतो खूप छान आहे. घरगुती भेळ आहे आणि पौष्टिक आहे, कारण की घरच्या हातांनी बनलेली आहे, बिना काही मिलावट वगैरे. तर आजचा होता हा आपला ब्लॉग. इथंच आपला ब्लॉग हा समाप्त करू. आणि मला नक्की कळवा, बरिस्ता बिर्याणी तुम्ही खाल्ली, बिरिस्ता बिर्याणी तुम्ही खाल्ली असाल का, आहे का नाही, ही चव तुम्हाला कशी वाटली. आणि सजेशन्स आणि रिव्ह्यूज मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि हां, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.